आणि नांदेडमधल्या मोर्चात सहभागी झालेल्या तरुणींसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। आज हा जो अॅट्रॉसिटी समर्थनार्थ मोर्चा निघालाय त्यामध्ये काय उच्च शिक्षित मुली सहभागी झाल्या ज्या की पोस्ट ग्रॅज्युएट आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ का सहभागी झाला त्या मोर्चात। अॅट्रॉसिटी ऍक्ट विषयी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे दलितांवर जे काही होणारे अन्याय आहेत, अत्याचार आहेत, यांना कुठेतरी रोकथाम व्हावी हा सर्वात मोठा विशेष महत्त्वाचा मुद्दा आपण इथे मांडलेला आहे। आणि हा निर्धार जो काही आपण केलेला आहे महामोर्चाचा, हा जो महामोर्चाचा निर्धार आहे, या निर्धारातून आपल्याला हे एकच सांगायचं आहे की आमच्या हा जो काही अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन घालू नये। याला रोखण्याचा तर प्रश्नच नाही, पण याला कोणत्याही प्रकारचं बंधन घालू नये, याला समर्थन सर्वांनीच करावं। अॅट्रॉसिटी ऍक्ट असं आहे की याच्यामध्ये जर तुम्ही कठोरपणे जर अंमलात आणलं तर दलितांवरती अन्यायच काय कुठल्याही प्रकारचा अत्याचार होऊ शकत नाही। त्यासाठी आम्ही समर्थनात इथे आलेलो आहे महामोर्चामध्ये। मुलीवरचा अत्याचार हा कुठल्या जातीचा असतो का? स्त्रीवरचा अत्याचार हा कुठल्याही जातीवर नसतो। स्त्री ही एक स्वतंत्र जात आहे आणि आम्हा सगळ्या स्त्रियांना हे कळलं पाहिजे की आम्ही स्त्री आहोत आणि आमच्यावर होणारे अत्याचार हे पुरुष प्रधान संस्कृती जी आहे आणि ती जी मानसिकता आहे त्या मानसिकतेतून हे अत्याचार होत आहेत। तर ह्या स्त्रियांना सगळ्यात अगोदर कळालं पाहिजे की मी विशिष्ट समाजाची संप्रदायाची स्त्री नाही, तर मी स्त्री आहे आणि मला माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे। आणि ह्यासाठी आम्ही त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही आज इथे उभे राहिलेलो आहोत। म्हणजे जसं यांनी सांगितलं की स्त्री ही जात आहे, इतर कुठलीही जात महत्वाची नाही। आजच्या या निर्धार मेळाव्यातून तुम्हाला सरकारला काय मेसेज द्यायचा आहे, तुमची काय मागणी आहे थोडक्यात? सरकारला आम्हाला एवढाच मेसेज द्यायचा आहे की कोपर्डीची घटना असो किंवा खैरलांजीची घटना असो, अत्याचार झालेल्या स्त्रिया ह्या फक्त स्त्रिया आहेत, कुठल्या जाती धर्माच्या नाही आहेत। त्यामुळे ह्या अत्याचाराला प्रतिबंध किंवा पायबंद घालण्यासाठी हा अॅट्रॉसिटी कायदा रद्द न करता ह्या कायद्यामध्ये हवे ते बदल करून त्याला प्रभावीपणे मांडण्यात यावे, त्याची कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्रामध्ये हा कायदा राबविला जात नाही, तो अधिक प्रभावीपणे राबवला जावा आणि गुन्हेगारांवरती कठोरात कठोर अशी शिक्षा करण्यात यावी, एवढंच आम्हाला ह्या मोर्चाद्वारे सरकारला सांगणं आहे। एकूण हे स्पष्ट आहे की ह्या मुलींचं स्पष्ट म्हणणं आहे की स्त्री अत्याचार हा जातीवरती नसतो, तो एका स्त्रीवरती अत्याचार असतो। अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर गैरवापर याची शासनानं जरूर कारण मीमांसा करावी, पण अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे। योगेश लाटकर, एबीपी माझा, नांदेड।